हल्लीच्या काळात इंग्रजी शिवाय पर्याय नाही म्हटलं तरी वावगे ठरणार नाही। आपण हल्ली कोणतीही बोलीभाषा वापरताना अनेकदा इंग्रजी शब्दांचा वापर करतो आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। ते आपण नाकारू शकत नाही, तर येणारा काळ हा इंग्रजी शिवाय संभावनाही करू शकत नाही। त्यामुळे येणाऱ्या काळात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर पाठांतर करणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। हीच बाब ध्यानी मनी घेऊन पाटोदा शहरातील वसंतराव नाईक विद्यालयाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय प्रेरित करून त्यांना इंग्रजी शब्दांचं पाठांतर करून घेण्यास सुरुवात केली आहे। यांचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झालाय। अनेक विद्यार्थ्यांनी उच्च पदापर्यंत मजल मारली आहे। याने प्रेरित होऊन विद्यार्थी जोमाने पाठांतरावर भर देत असून आजच्या घडीला 1,35,000 इंग्रजी शब्द पाठ करणारा उमर पठाण सर्वात प्रथम आलाय, तर अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता। स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या बालदिनाचं औचित्य साधत वसंतराव नाईक विद्यालयात सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्राचार्य तुकाराम तुपे सर होते, तर प्रमुख पाहुणे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदाचे शाखाधिकारी मुळे साहेब आणि वाधवा साहेब, डॉक्टर रवींद्र गोरे, पत्रकार विजय जोशी, पत्रकार विजय जाधव, पत्रकार जावेद शेख, पत्रकार हमीद खान पठाण, ग्रामविकास फाउंडेशनचे सचिव राजू नागरगोजे, नवनिर्माण प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नईम पठाण सर, सामाजिक कार्यकर्ते सय्यद सज्जाद आदी मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले आहे। तसेच उपस्थित मान्यवरांनी वसंतराव नाईक विद्यालयाने घेत असलेल्या उपक्रमाचं कौतुक करत सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं। नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।